माझं नाव रुपेंद्र उर्फ मोनू युवराज टेमुर्णेकर आहे. मी गोरेगाव येथे आपल्या ताई आणि जिजाच्या घरी राहतो. मी 12वी पास आहो. मी बेरोजगार असल्यामुळे ताई आणि जिजाच्या घराच्या सामने रोडावरती अतिक्रमांक जागी येथे पांठेला लावलेला आहो. हा पांठेले लावल्याच्या 4 वर्ष कंप्लीट झाले आहेत. आज 4 वर्षापर्यंत मला कोणत्याही गोष्टीची परेशानी नाही आली आणि कोणासोबत बी वादविवाद काही पण नव्हता. 4 वर्षानंतर एकदमचा संजू ठाकूर आलाय. याच्या संग आपला पहिले चांगला रिलेशन होता. घरी यायचा, पांठेला यायचा, चांगला गोष्ट करायचा. मग एकदमच त्यानं बोलला का आपल्याला ती धाबा लावायचा आहे. त्या धाब्याचा आपण नकार केला का आपल्याला ती धाबा नाही लावायचा. तर त्यानं अचानकचा आमच्या मागे वादविवाद केला, वेगवेगळी परेशानी सामने आणला. कोणाला पण बाहेरचे गुंडे बोलून सरी परेशानी द्यायचा. असं कंटिन्यू आपला मागे 2 वर्ष झाले आहेत आता कंटिन्यू का आपल्या मागे परेशानी त्याने उभी केलं नाही. आता गेल्या वर्षी पोळ्यामध्ये पण एक लेडीज आलती, त्यानं पण धमकून सरी गेली आहे. त्याची पण आपण रिपोर्ट गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये केला, तरी पण गोरेगाव पोलीस स्टेशनने काही कारवाई केला नाही. आज चालून सरी 2 दिवस पहिले अगोदर माझी पांठेला जारण्यात आलाय. त्या गोष्टीचा पण आता पोलिसांनी रिपोर्ट टाकल्यावर त्याच्या पण काही उपचार काढला नाही. डायरेक्ट आपण पोलीस स्टेशन मध्ये संजू ठाकूर याच्या नावाने कंप्लेंट टाकलो का आमच्या पांठेला संजू ठाकूर हिरडामाली राहणार यानं आमच्या पांठेला जारला, याची पुरा आपल्याला खात्री आहे. तरी पण पोलीस कारवाई काही करत नाही आहेत. आणि पोलिसांनी येऊन सरी बघितलं आहे का माझ्या पांठेला सोबत माझी गाडी पण जारण्यात आली आहे, तरी पण पोलीस काही कारवाई करत नाही आहे. उद्या चालून सरी माझ्या जानवर पण खतरा आहे. माझ्या घरदार परिवार येथेच राहतो, त्यांच्यावर पण खतरा आहे. आणि संजू ठाकूर वारंवार म्हणत आहे का तुझी सुपारी देईन, तुला मारून टाकीन. या गोष्टीची पण मला पूर्णपणे समजलं. आणि माझा एक मित्र अभिषेक बिसेन, त्याला पण फोन आला, त्याच्या माध्यमातून मला पता चाललाय का माझी सुपारी 14.5 लाख रुपयामध्ये दिलाय आणि ऍडव्हान्स 2 लाख रुपये पण घेतलाय सुपारीवाल्यांना. हे गोष्टची रेकॉर्डिंग पण माझ्या मोबाईल मध्ये आहे. रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला ऐकवतो. बोल, क्या मैसेज करके डिलीट कर रहा भाई? ओ बोलना। हाँ हो कहाँ रहूंगा तो भाई गोरेगांव में, सुना बोलना। तुम्हारी बहुत जल्द गांड फूटने वाली है, कंफर्म है। कैसे क्या? ये नहीं बता सकता, पर तुम्हारा काम गया है भाई, वो भी 14.5 लाख में। नहीं क्या 14.5 लाख? काय का पूरा ऑन स्पॉट? हाँ ऑन द स्पॉट। हाँ काय का काम हो तो बता। तुम्हारा पूरा काय का काम? मेरा अकेले का? हो 14.5 लाख रुपए। हो मजाक नहीं कर रहा हूँ भाई। हाँ क्या, कैसे क्या मतलब? मेरे को तो कैसे पता चला हूँ? हाँ तो कैसे मतलब, किसने दिया? पता है मेरे को, एक दोस्त ने एकदम खास। अब तो बता पाएंगा क्या? बस ये थोड़ी नहीं करने वाला, कुछ बोलने वाला बताएगा मेरे को कौन सा दोस्त का है ना एक। कहाँ का? हाय एक नाम नहीं बता सकता भाई। मत बता रे भाई। मैं सिर्फ इतना बता सकता हूँ कि तुम्हारा काम है 14.5 लाख। मजाक नहीं कर। तो हाँ तो कौन से सिलसिले में गया, काय के लिए गया, ये तो बता सकता। पेमेंट हिस्ट्री बताओ, पेमेंट हिस्ट्री। हाँ पेमेंट बताओ, पेमेंट कितना दिए? एडवांस 2 लाख। 2 लाख रुपए एडवांस दिए? हाँ तो क्यों, काय के लिए, किस लिए, ये तो पूछो। ये नहीं पता ना यार, ये बात मुझे दोपहर में पता चली आज। दोपहर में ऐसा बट लगा नहीं। अच्छा और काय के लिए मतलब वो जमीन के सिलसिले में? पॉलिथीन का पल्ली। हेलो पता नहीं बोला ये? पता देखता तो पता ही होगा ना। नहीं ना भाई, ये नहीं पता बोला था तुम्हारे। हाँ हाँ देखो दोस्त। हेलो हाँ किसने दिया बोलते हैं? ठाकुर ने? पता नहीं भाई। तो और देखो मांगता तो क्या दे रहे लोग? देखो उसमें डायरेक्ट मैंने ये कॉल को मैंने नजरअंदाज किया कि ये नॉर्मली मेरे साथ मजाक कर रहा है, चकलस कर रहा है, ऐसा मैंने नजरअंदाज किया। और ये कॉल के 4 दिनों बाद मेरे दुकान को धड़का दिया गया, साथ में मेरी बाइक को भी धड़का दिए गए। और इसके पहले भी मेरे घर पर गुंडे बोल के आए थे। गोरेगांव के समीर मोहम्मद खान, उसके साथ प्रमोद मेश्राम और कादिर शेख, ये आए थे। अन्य गोंदिया के जाने माने हस्ती लोग आए थे, उनको भी लेके मेरे घर पर आ चुके हैं। उनने भी डायरेक्ट मेरे को फेस टू फेस बोले हैं यहाँ पे कोई न कोई कांड होगा, यहाँ मर्डर होगा।
जो गोरेगांव में आज तक ऐसा कांड नहीं हुआ, उसका कांड यहाँ पर हो गया। और आपके नजरों के सामने तो है, 2 दिन पहले मेरी दुकान और मेरी गाड़ी को जला दिए। मेरा भाई जस्ट दुकान 11 बजे बंद करके आ गया है। जय भीम मित्रमंडळी, मी राकेश सुराज टेंभुर्णेकर आहो. मी मोनूचा मोठा भाऊ आहो. 6 तारखेची ही गोष्ट आहे. 6 तारखेला माझी दुकान बंद होती. बंद अशासाठी होती की माझा सिलेंडर खतम झाला होता आणि माझी तब्येत थोडी खराब होती ह्या मोसममुळे. काय पाणी मोसम होता, आता सगळ्याचीच आता फरक होती. तर हे सायंकाळची गोष्ट आहे. सायंकाळी 11:48 माझ्या लहान भावाच्या फोनवरती फोन आला की तुमची दुकान जळत आहे म्हणून. सरी हा कोल्हे साहेबाचाच फोन होता. तर आम्ही सगळे फॅमिली जाऊन बघत आहोत दुकान आपली म्हणजे जळून सरी म्हणजे जळत होती. तर घरची सगळी फॅमिलीनं त्या दुकानाला आम्ही विजवलो पाईप वगैरे लावून सरी. तर माझ्या म्हणण्यामध्ये एवढंच आहे की आपल्या फॅमिलीवर खूप अत्याचार होत आहे. पोट पाण्यासाठी आम्ही ते दुकान लावलेलं होतो. त्या दुकानावरती असा काय करणं समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे शोभा नाही देत. आणि ह्या जागे खूप सारे लोक आले आहेत, मोठे मोठे कलाकार, मोठे मोठे लोक. आणि ह्याच घुतल्यामध्ये राजनीतिक थोडासा सपोर्ट आहे समोर माणसाचा. यांच्याकडे थोडा खतरनाक पॉवर आहे. तर त्या पॉवरमुळे लहान सुला दुकानदार आम्ही सगळे फॅमिली हॅरसमेंट झालेले आहे. हा जीवहानीच्या म्हणजे गोष्टी होत आहेत. आणि माझ्या लहान भावाला फोन कॉल येऊन सरी 14 लाखाची सुपारी आणि हा दुकान जाळणं आणि समोर पण बहुत काही कारनामा होऊ शकते. ह्या गोष्टीच्या म्हणजे नजरअंदाज न करता आपण सिरियस गोष्टीमुळे हे प्रेस कॉन्फरन्स घरी ठेवण्यात आलेले आहे. आणि काही ज्यादा बोलायचं तर मला माहित नाही. सगळं तर तुम्हाला समोर आहे. माझी दुकान जळलेली आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला सगळं काही झालेलं आहे. माझी फक्त एवढीच विनंती आहे की माझ्या फॅमिलीला प्रशासनाच्या थोडीशी हेल्प व्हा. त्या 3 सालापासून तो समोरचा व्यक्ती पर्सन आपल्याला परेशान करत आहे. त्याविरुद्ध मी डायरेक्ट त्याच्या नावाने मी रिपोर्ट समोर दिलेली आहे. संजू ठाकूर हा मेन प्रशासन आहे, ज्या थ्रू संजू ठाकूरनी म्हणजे करत आहे. त्याच्या थ्रू हे जे आले आहेत, जो मेन कादिर शेख, समीर मोहम्मद खान आणि हा प्रमोद मेश्राम. मेरे पांठेले पे इसके पहले भी कादिर शेख आए थे। उनने ऐसे मेरे को बताए थे कि यहाँ से पांठेला हटा दे, ये सब कर दे, यहाँ पे पांठेला क्यों चला रहा है। मेरे पास दूसरा कमाने का साधन नहीं है, मैं बेरोजगार था, इसलिए मैंने पांठेला लगाया था। और मेरे को उनने बोले थे कि पांठेला यहाँ से हटा ले, मैं तेरे को यहाँ जगह का पैसा दिला देता हूँ, यहाँ पे तेरे को तू दूसरी जगह पांठेला लगा देता हूँ, ऐसा कुछ बोल रहे थे। मैंने उन बातों को नजरअंदाज किया कि मतलब मेरे को पैसा वगैरह नहीं चाहिए, मैं अपनी दुकानदारी चलाऊंगा। तब भी उनने बोले क्या नहीं हटा दे। फिर मैं इतना बात को गौर नहीं किया। बाद में वही लोग मेरे खिलाफ आए, वो डायरेक्ट उनने बोले मेरे को आके भी हालत हो जाए, कहीं भी कुछ भी हो जाए, लेकिन हटा के रहेंगे, ऐसा बोल के मेरी दुकान को कल 6 तारीख को हमारी दुकान जला दी है। ये वसूली खंडनी का मैटर है। इसे प्रमोद ठाकुर, समीर खान और कादिर से के तीनों आते थे, इकट्ठा हो के हमारे घर पर आए, रात को आए, दिन को, ऐसे डिप्रेशन में डाल दिए। मैं जीजा दीदी के यहाँ पे रहता हूँ, वो भी मेरे वजह से, हमारे वजह से, ये छोटे से मैटर की वजह से पूरा घर परेशान है। इसका अगर पुलिस कार्रवाई अगर कोई भी रिएक्ट नहीं लेती तो मेरे पूरे परिवार के साथ कल रोड पे आना पड़ेगा और खुदकुशी करना पड़ेगा, क्योंकि इतनी बड़ी हादसा हो गई। अभी तक पुलिस अगर कोई कार्रवाई नहीं करेंगी तो हमारे को मजबूरन रोड पे उतरना पड़ेगा। माझा नाव छाया टेंभुर्णेकर आहे। हे माझे 2 मुलं आहेत, हे माझी मुलगी आहे। याच्या अगोदर माझे 2 मुलं मरण पावले। याच्या कारणाने मी आपल्या जवाई मुलीजवळ राहतो। माझे मुलं सुशिक्षित आहेत, पण बेरोजगार असल्यामुळे समोर आम्ही पांठेला लावलेला आहे। त्या पांठेल्यामध्ये येऊन हा भरत संजू ठाकूर हा नेहमी येऊन दुसऱ्याला पाठवून आम्हाला परेशान करत आहे। नाही असा संजू ठाकूर म्हणते आणि तो इथं गुंडांना पाठवते। तुमच्या आमच्या गोरेगावच्या कादिर शेख आणि समीर खान आणि प्रमोद मेश्राम हे येऊन आम्हाला धमकी देतात। तुमच्या घरातून तुम्हाला काढून आम्ही तुम्हाला इथं राहू नाही देत, तुम्ही बाहेरचे येऊन इथं कसे राहाल, कसे कमवा, आणि आमच्या झालेला नुकसान भरपाई करा आणि आमच्या यांच्यावर सक्त कारवाई करा, नाहीतर आम्हाला रोडावर येऊन मी आपल्या परिवाराला घेऊन मराठी नौबत आल्या नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही सक्त कारवाई करा, एवढीच माझी विनंती आहे। जय भीम। माझं नाव प्रियदर्शना रणजित वालदे आहे। माझे हस्बंड सरकारी कर्मचारी आहेत, प्रॉपर आता एज्युकेशन त्यांचा तिरोडा डिपार्टमेंट। त्यांचा दररोजचा अपडाऊन नसल्यामुळे ते घरी राहत नाही। जास्त वेळ माझे भाऊ, मी आणि माझी आई आणि माझी 2 छोटे मुलं, वहिनी आणि छोटासा भाषा, असं आमचा एकत्र परिवार आहे। आमच्या घरच्या प्लॅटिंग मध्ये तो एकटा घर आहे, आजूबाजूला कोणी आहेत नाही, आणि समोर पांठेला आहे माझ्या भाऊच्या रोजीरोटीसाठी।
ह्या पांठेल्यामध्ये सतत कोणी ना कोणी कधी दलाल किंवा गुंडे असे येतात आणि हे प्लॅटिंग आमची आहे, ये हमारे पास रजिस्ट्री है, असं आमचं हरासमेंट करत आहेत. आणि ह्याच कारणामुळे आज ही एवढी मोठी वारदात घडलेली आहे. पांठेल्यामध्ये पेट्रोल टाकून आग लावण्यात आलेली आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळे आमच्या सगळ्यांचा हरासमेंट होत आहे. आम्ही कोणाकोणाला तोंड देणार? आम्ही पोलिसांपर्यंतही गेल्या वर्षी आमची रिपोर्ट गेलेली आहे. संजू ठाकूरचं डायरेक्ट नाव आहे रिपोर्टमध्ये, तोंडी रिपोर्टमध्ये, पण काही कारवाई झाली नाही. आजही जे इथे झालेली आहे तिथं पण हात संजू ठाकूरचा आहे आणि हा संजू ठाकूर डायरेक्ट येत नाही आहे, हा कोणा ना कोणाला पाठवत आहे. याच्यामध्ये मेन कादिर शेख आहे, समीर मोहम्मद आहे आणि प्रमोद मेश्राम आहे. आणखी असे 5-7 लोक आहेत ज्यांचं आम्हाला नाव माहित नाही, पण आम्ही त्यांना ओळखू जर समोर आले तर. आणि आता जे हे वारदात झालेली आहे याचा आम्हाला नुकसान भरपाई तर होणार, पण आमचं चांगलं प्रोटेक्शन होणार की समोर आमच्या जीवाचा काही वाईट झालेला नाही पाहिजे. आज यांनी पेट्रोल टाकून दुकान धडकवला, उद्या पेट्रोल टाकून माझ्या घर धडकवतील, हा सगळा झाला नाही पाहिजे. म्हणून कडक कारवाई करण्यात यावी. आणि आम्ही हा दलित असल्यामुळे हरासमेंट होत आहे हा तर नेमका आम्हाला समजून आलेला आहे. तर बस एवढीच माझी मागणी आहे. तिथे जर एखादा माणूस असता तर तोही उभा जडला असता. आज ही गोष्ट अशी घडलेली आहे की उद्या माझ्या घरावर पण येईल, माझ्या भावाला, माझ्या पतीला, आम्हा सगळ्यांना म्हणजे बाहेर निघण्याची पण भीती निर्माण झालेली आहे. माझ्या घर एकटा आहे, आजूबाजूला एकही घर नाही आहेत. आणि ह्या सगळ्या कार्याच्या या सगळ्या आमच्यावर जो होत आहे अत्याचार धमकवत आहेत. आज प्रशासन जर आमची मदत करणार नाही तर आम्ही कोणाकडे जाणार? आज ह्या सगळ्या कारणामुळेच आम्ही हे मीडिया कॉन्फरन्स इथे बसवली आहे. आम्हाला सगळ्यांना मदत होणार आणि ह्या मीडियाचा हा एकच अर्थ आहे की आमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आम्ही किती ओरडून सांगणार पण यांना काही खरी वाटणार नाही. म्हणून हा जो मीडिया इथे बसवण्यात आली आहे की आमच्यावर जो अत्याचार होत आहे हा समोर लोकांना समजेल. हे आमच्यावर हरासमेंट करत आहे, टॉर्चर करत आहे आणि हा प्रशासन असाच प्रकारे झोपलेला आहे, अत्याचार होत आहे आणि त्याच्यामध्ये आमची पण तेच गिनती लागली आणि हा एक प्रकारचा अत्याचारच आहे आमच्यावर. आमची एवढीच मागणी आहे की आमचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी. कारण माझ्या भावाची रोजीरोटी होती ती आणि आमच्या जीवाचा काही होणार नाही बरं वाईट याची मला शासनाकडून पूर्ण म्हणजे मदत होणार. हा पांठेला जारण्यात आलाय पेट्रोल डालून, ह्या गोष्टीची FIR दर्ज झाली आहे, तरी पण पोलीसवाल्यांनी काही कारवाई केला नाही. तो व्यक्ती आता पण बाहेर घुमत आहे. डायरेक्ट त्या नावाची रिपोर्ट गेली आहे तरी पण तो व्यक्ती बाहेर घुमत आहे. मी बाहेर जातो तर माझ्या बाहेर पण जीवाची हानी आहे. माझी एकच रिक्वेस्ट आहे पोलीसवाल्याला का ह्या गोष्टीच्या कडक कारवाई करा. माझ्या जीवाला पण हानी आहे आणि डायरेक्ट मला तोंडावर म्हणत आहेत. तसाच उज्ज्वल मेश्रामचा जसा मर्डर झाला तसाच मर्डर येथे पण होणार. त्या गोष्टीच्या पोलीस प्रशासन कारवाई करे हेच माझी एक विनंती आहे.